पालकमंत्री पंकज भोयर यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार। शक्तीपीठ महामार्गाची सेवाग्राम येथून सुरुवात होणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक। अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक। संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक। महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी। गणपत गायकवाडांचं नाव घेतल्यास तुझा सिद्दीकी करू। महेश गायकवाड यांना पत्राद्वारे धमकी। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राजापूर एसटी आगारामध्ये नवीन एसटी बसचं लोकार्पण। आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण संपन्न। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा। बिगर शेती कर्जदारांच्या 1016 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी 4000 लोकांवर आतापर्यंत कारवाई। गोंदिया जिल्ह्यामध्ये 19 नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा विनयभंग। टवाळखोर मुलांनी अश्लील भाषेत केली शिवीगाळ। या प्रकरणी पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल। माढाच्या नाशिक मंडळाची 502 घरांसाठी सोडत। अर्ज नोंदणीसाठी 21 मार्चपर्यंत मुदतवाढ। याआधी 7 मार्चला संपणार होती सोडतीची नोंदणी प्रक्रिया। आरटीओ अधिकारी गैरहजर। मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। वाहन चालक मालक संघटनेसह उद्धव सेनेनं केली होती तक्रार। बिगर शेती कर्जदारांच्या 1016 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी 4500 जणांवर जिल्हा बँकेचा कारवाईचा बडगा। उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये होळीच्या उत्सवाला झाली सुरुवात। होळीच्या निमित्तानं रंग खेळण्यास सुरुवात। मथुरेच्या अनेक गावात होळीच्या आधीच सुरू होते होळीची तयारी। शिवना टाकळीय परिसरातील शेतकरी आक्रमक। टाकळीय मध्यम प्रकल्पातून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय। प्रकल्पातून पाणी न सोडल्यास नदीपात्रामध्ये उड्या घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।